मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत जे मृत्युमुखी पडलेले जे आंदोलक आहेत ते शहीदांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भातला निर्णय झाला होता. त्यापैकी काही मुलांना आपण राज्य परिवहन महामंडळामध्ये घेतलेलं आहे, परंतु काहींची अपेक्षा MIDC मध्ये घ्यावी. तर मग आपले राज्याचे उद्योगमंत्री मान्य उदय सामंत यांची चर्चा केल्यानंतर MIDC मध्ये आता आपण त्यांना काही सामावून घेतो, त्याचे आदेश काढले आता. आणि महाराष्ट्रात जे वितरण कंपनीमध्ये काही घेण्याचा आमचा प्रस्ताव आहे, परंतु यामध्ये आंदोलकांच्या ज्या काही मागण्या होत्या मान्य जरांगे पाटलांच्या, तर त्या संदर्भात आता एक आम्ही त्यांना लेखी प्रस्ताव दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो प्रस्ताव दिलेला आहे. मला वाटतं एक टप्पा पण पूर्ण केलेला आहे आणि बाकीच्या बाबतीमध्ये आवश्यक ते आदेश आम्ही आता काढतो. अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं कौतुक करतो सरकारचं आम्ही. त्यात फडणवीस साहेब असतील, आमचे विखे पाटील साहेब असतील, लाड साहेब असतील, दोनही उपमुख्यमंत्री असतील, यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांचं कौतुक आणि आभार पण मानतो. धन्यवाद त्यांचं मनापासून मानतो की त्यांनी बोलल्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली. पण मी समाधानी याच्यात नाहीये. तुम्ही हे काढलं गरजेचंच होतं, कारण बलिदान गेलेल्या कुटुंबाचे लेकरं खूप उपाशी तापाशी पडले होते. सरकारने जर आरक्षण दिलं असतं तर हे बलिदान गेलेच नसते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत जे